ढोंगी अशोक खरातच्या जाळ्यात अडकलेल्या मंडळींमध्ये राजकीय नेते, गर्भश्रीमंत आणि हाय प्रोफाईल लोकांची संख्या सर्वाधिक आहे हे आपल्याला माहिती आहे। या प्रकरणामध्ये आतापर्यंत रुपाली चाकणकर, एकनाथ शिंदे, विखे पाटील, केसरकर आणि सुनील तटकरेंसारख्या सत्ताधाऱ्यांची नावं आलेली आहेत हेही आपल्याला माहिती आहे। पण आता यात अडकलेल्या विरोधकांची नावं सुद्धा समोर यायला सुरुवात झाली आहे आणि यातलं पहिलं नाव आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील। जयंत पाटलांचे कट्टर राजकीय शत्रू असलेल्या पडळकरांनी इतके गंभीर आरोप केले आहेत की निश्चितच शरद पवारांच्या पक्षामध्ये सध्या मोठी खळबळ उडाली असणार आहे। जयंत पाटलांना या अशोक खरातनं रक्ताची आंघोळ घातली होती असा आरोप पडळकरांनी केलेला आहे। तुम्हाला आतापर्यंत लक्षात आलं असेल तर दुर्दैवानं या प्रकरणामध्ये आतापर्यंत समोर आलेली बहुतांश नावं ही पुरोगामी विचारधारेच्या पक्षातील नेत्यांचीच आहेत। शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या पक्षातील नेते या अशा प्रकरणांशी निगडित असतील तर इतरांचं काय होईल हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। दरम्यान पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेले ते आरोप नेमके काय आहेत, कशाच्या आधारावर हे आरोप करण्यात आलेत आणि या सगळ्या संदर्भामध्ये जयंत पाटील नेमकं काय बोलणार, सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। जयंत पाटील हे आपल्या मुलाला घेऊन भोंदू बाबा अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरामध्ये गेले होते। या संदर्भामध्ये जयंत पाटलांची चौकशी झालीच पाहिजे। खरात हा एकदा सांगलीतील ईश्वरपूर इथं गेला होता, त्यावेळी राजकीय करिअर चांगलं करण्यासाठी अशोक खरातने जयंत पाटलांना रक्तानं आंघोळ घातली होती असा सनसनाटी आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी केलाय। ते बुधवारी मुंबईमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते। सार्वजनिक कार्यक्रमातील फोटोला महत्व नाही, नेते मंडळी गेले तर काही नाही, मात्र मठामध्ये जाणं, मंदिरांमध्ये जाणं, पूजा पद्धतीचा अवलंब करणं हे घातक आहे। जयंत पाटलांसंदर्भात या सगळ्या प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे। जयंत पाटलांना माणसाच्या रक्तानं आंघोळ घालण्यात आली की नाही हे सुद्धा समोर आलं पाहिजे आणि खरातनं नरबळी दिल्याचा पोलिसांचा संशय आहे। त्यामुळे पाटलांना ज्या रक्तानं आंघोळ घालण्यात आली आहे ते रक्त नेमकं कुणाचं होतं हे सुद्धा समोर आलं पाहिजे। जयंत पाटील हे स्वतःला पुरोगामी नेते म्हणतात, ते देवधर्म मानत नाहीत, मग ते अशोक खरातकडे कशासाठी गेले होते असा सवाल सुद्धा पडळकरांनी केलाय। शिवाय महिला अत्याचारावर जयंत पाटलांची काय भूमिका आहे हे पण तपासायला पाहिजे। गर्भवती महिलांवर अत्याचार करणारा त्यांचा गुरु आहे। खरात जयंत पाटलांकडे पूजा घालतो हे सगळ्या ईश्वरपूरला माहिती आहे असं पडळकर म्हणतात। जयंत पाटील यांचा खरा चेहरा समोर आलाच पाहिजे। अशोक खरात याच्यासाठी 40 किलोमीटरची पाण्याची पाईपलाईन का दिली या जयंत पाटील यांचा मोठा सहभाग दिसतो असा आरोप गोपीचंद पडळकरांनी केलेला आहे। तुम्हाला आठवत असेल तर काहीच दिवसांपूर्वीची बातमी आहे की अशोक खरातांच्या एका संस्थेसाठी 40 किलोमीटरची एक पाण्याची पाईपलाईन ही ठाकरेंच्या सरकारच्या दरम्यान मंजूर करण्यात आली होती आणि अर्थातच ठाकरे सरकारमध्ये जयंत पाटील हे जलसंपदा मंत्री होते। त्यामुळे जयंत पाटील यांचं नाव या सगळ्यातून आता पुढे येऊ लागलंय। शिवाय मुख्यमंत्र्यांचे खरातांशी संबंध आहेत अशा पद्धतीचेही जे काही आरोप गेल्या काही दिवसांमध्ये होत आहेत त्यावर स्पष्टीकरण देताना पडळकर म्हणतात की मुख्यमंत्री आणि खरातांचे जे काही फोटो आलेले आहेत ते सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आलेले आहेत आणि त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरणही दिलंय। पण त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुरोगामित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। पडळकर असं म्हणतात की एकीकडे फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचे आहोत आपण असं म्हणायचं आणि दुसरीकडे अशा भोंदू बाबांना घरी आणायचं आणि पूजा करायचा असे प्रकार राष्ट्रवादीच्याच नेत्यांचे सुरू आहेत असं म्हटलंय। आणि गेल्या काही काळातले जर आपण या अशोक खरातच्या प्रकरणाशी संबंधित राजकीय नेत्यांची आतापर्यंत समोर आलेली नावं पाहिली, अजूनही सगळी नावं समोर आलेली नाहीच आहेत, पण आतापर्यंत जी नावं समोर आली आहेत त्यामध्ये खरोखरच पुरोगामी विचारांच्या पक्षातील नेत्यांचा समावेश अधिक आहे आणि ही अत्यंत दुर्दैवाची आणि एक धक्कादायक बाब आहे असं आपण म्हणू शकतो। एका बाजूला पुरोगामी असल्याचं हे सगळेजण म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला अशी भोंदूगिरी करतात। कुणाच्या मतांसाठी तुम्ही ही भोंदूगिरी करताय असा सवाल याच सगळ्याच्या अनुषंगानं पडळकरांनी सुद्धा विचारलाय। यापुढे जयंत पाटलांना डिवसताना पडळकर असंही म्हणतात की मुख्यमंत्री पदाच्या आशेवर असलेले जयंत पाटील हे आता झेडपीवर आले आहेत, आता झेडपी सदस्यांना ते धरून बसले आहेत, पण पुढे ते ग्रामपंचायत लेवलवरती येतील
हा जो टोला आहे तो पडळकरांनी आता या सगळ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांना लगावलेला आहे. पडळकरांच्या जयंत पाटलांवरील या आरोपांनी खरोखरच हादरून जायची वेळ आली आहे. शिवाय पडळकर आणि पाटील हा वाद अख्ख्या महाराष्ट्राला माहितीच आहे, पण या सगळ्या आरोपांना आता एक द्वेषाची किनार सुद्धा आहे. कारण की जयंत पाटलांवर आतापर्यंत पडळकरांनी अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत, अनेक वेळेला टोकाची भाषा वापरलेली आहे आणि हा वाद जो आहे सांगलीमध्ये तो सतत पेटत राहतो. मात्र आता या खराच प्रकरणाने पुन्हा एकदा जयंत पाटलांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करत पडळकरांनी चौकशीची मागणी केलेली आहे. शिवाय पडळकरांच्या या आरोपांवर अद्यापपर्यंत तरी जयंत पाटलांनी काही उत्तर दिलेलं नाही. पण जर इतके गंभीर स्वरूपाचे आरोप होत असतील तर जयंत पाटील यांनी आपली बाजू मांडणं हे अत्यंत महत्वाचं आहे. खरात या प्रकरणातून सध्या इतके प्रचंड आणि भयंकर गोष्टी आणि नावं समोर येत आहेत की पायाखालची जमीनच सरकून जाईल. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी तर हे प्रकरण अगदी डोक्याच्या पलीकडचंच झालेलं आहे. इतके या सगळ्यातले डिटेल्स आणि इतकी भयंकर नावं आणि गोष्टी या सगळ्यामध्ये आहेत. त्यामुळे अर्थातच ही फार कमी नावं आहेत. यातली अनेक नावं ही आतापर्यंत बाहेर आलेलीच नाही आहेत आणि ती जर समोर आली तर खरोखरच महाराष्ट्र हादरून जाईल. मी सातत्यानं म्हणजे प्रत्येक व्हिडिओतून म्हणण्याचं कारणच आहे की अनपेक्षित अशी नावं या सगळ्यामध्ये असण्याची शक्यता आहे. जर पुरोगामी नेते अशा पद्धतीच्या भोंदूगिरीला बळी पडत असतील तर मग इतरांचं काय, हाच प्रश्न शेवटी उपस्थित होतो. अर्थातच याबाबतच्या सगळ्या बातम्या आपण वेळोवेळी पाहत राहणारच आहोत. या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं, आतापर्यंत जे जे काही या खरात प्रकरणातून बाहेर येत आहे याविषयी तुमचं मत काय आहे? एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्ही कशाकडे, या सगळ्याकडे कसं पाहता हे आम्हाला सगळं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.